नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतोय. आपण बघणार आहोत निफ्टी, बँक निफ्टीसाठीचा अनालिसिस. त्याचबरोबर आपण बघतोय काय स्टॉक्स अनालिसिस. सुरुवातीपासून काही स्टॉक्स अनालिसिस स्टार्ट करूया. पहिला स्टॉक जो आहे आपण बघतोय तो म्हणजे पॉलीकॅब. ठीक आहे. ही ॲक्च्युली खूप चांगली कंपनी आहे. मी काय म्हणतोय, ही ॲक्च्युली एक एक खूप चांगली कंपनी आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आपण जातो डेली टाइम फ्रेमवरती आणि डेली टाइम फ्रेमवरती आल्यानंतर ह्या स्टॉकचा जर आपण विचार केला तर लक्षात घ्या, गॅप डाऊन झाला होता. थोडाफार सेलिंग या शेअरमध्ये बघायला मिळाली होती, हे लक्षात घ्यायच्या आधी सुद्धा आपण या स्टॉकमध्ये थोडाफार एक इंट्राडेसाठी ह्या लेवलच्या आसपास आपण एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला होता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आपण हे सगळं काढून टाकूया. आता क्लिअरली बघायला मिळतंय ही लेवलच्या आसपास रिजेक्शन घेतलं, जो ऑलरेडी एक चांगला गॅप होता त्यामुळे थोडाफार वरती गेला, रिजेक्शन घेतलं, त्याच्यानंतर मार्केट खाली आलं. आता बाईंगची झोन क्रिएट होते. कुठे क्रिएट होते बघा, क्लिअरली बघायचं म्हटलं तर 4,400च्या वरती हा स्टॉक जर टिकला, म्हणजे जवळपास 4,400च्या आसपास, म्हणजे आजच्या कॅन्डलच्या हायची लेवल पकडूया का, जवळपास पकडायची असेल तर ही लेवल पकडूया 4,408च्या वरती हा स्टॉक टिकला तर बिंदास ट्रेड घेऊ शकता. एक चांगली मुवमेंट जी आहे, टार्गेट जे आहे 4,500 पण जवळपास माझ्या मते एक 100 130 पॉईंटचे टार्गेट तुम्हाला वरच्या ह्या हायपर्यंत बघायला मिळू शकतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि ही रेंज जी आहे 4,573च्या आसपासची चांगली काय, ही एक चांगली जी लेवल आहे ती कसली आहे, ब्रेकआउट झोन आहे. कशासाठी, पॉलीकॅपसाठी. त्याचबरोबर आपण बघतो तो म्हणजे लाडका टाटा. टाटा कोणता, स्टील. टाटा कोणता, स्टील. आता टाटा स्टीलचा जर विचार केला तर लक्षात घ्या, या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला एक चांगली मंदी बघायला मिळाली होती. 128 पर्यंत शेअर खाली आला होता. ठीक आहे. आता परत एकदा एक मुवमेंट जी आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये जर इंट्राडेचा विचार करत असाल तर उद्या ट्रेड घ्यायचा असेल तर 136च्या वरती हा जर स्टॉक टिकला तर मोमेंटम जी आहे जवळपास 138.85 पर्यंत, 45 पर्यंत सुद्धा मोमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते. थोडक्यात काय, थोडाफार विचार करायचा आहे, काय लगेच बाय करायचा प्रयत्न करू नका. त्याच्या पाठचं कारण काय आहे बघा, ही ट्रेंड लाईन त्याच्या पाठचं कारण असू शकतं. या ट्रेंड लाईनच्या आसपास थोडंफार रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न करू शकतो, तर थोडक्यात तुम्ही ट्रेड घेऊ शकता. जरी ट्रेंड लाईन ब्रेकआउट दिली तर मुवमेंट तुम्हाला अजून चांगली बघायला मिळू शकते. कशामध्ये, टाटा स्टीलमध्ये. त्यानंतर आज ज्या स्टॉकने एक जवळपास कमबॅक केलाय परत एकदा तो म्हणजे डॉक्टर रेड्डीज. ऍक्च्युअली आजची मोमेंटम ट्रिमेंडस आहे, बेस्ट आहे. आणि मेन म्हणजे कोणता, ही जी एक ट्रेंड लाईन, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिला बघा. कसला ब्रेकआउट दिला, आज इंट्राडेला जर ट्रेड घेतला असता तर मोठं टार्गेट होतं. सो उद्या जर 6 गॅप अप ओपन झाला तर थोडाफार सोडून द्या. पण जर साइडवेज ओपन होऊन जर जात असेल आणि डेफिनेटली जर 5,920च्या वरती हा शेअर कुठेतरी टिकला तर डेफिनेटली हा जो हाय आहे इथपर्यंत, म्हणजे 5,959 पर्यंत तरी मुवमेंट किंवा 5,975 पर्यंत मुवमेंट तुम्हाला आरामात या शेअरमध्ये बघायला मिळू शकते. त्याचबरोबर आपण बघूया ती म्हणजे अल्केम. अल्केमचा जर अल्केमचा विचार केला, या शेअरमध्ये सुद्धा ही जी ट्रेंड लाईन आहे जवळपास 5,310च्या आसपास होता, पण 4,778 किंवा 4,700 पर्यंत, 770 पर्यंत मुवमेंट आली होती. खाली आता आला होता हा शेअर. एक ट्रेंड लाईन होती, आज ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केलेला. सो उद्या जर हा शेअर टिकला तर बाय करू शकतात का, डेफिनेटली येस करू शकतो. सो रेंज कोणती असणार आहे, बाईंगची जी रेंज असणार आहे ती म्हणजे आपण पकडू शकतो ती म्हणजे ही 5,024च्या वरती जर हा शेअर टिकला तर बिंदास बाय करू शकतो. थोडाफार हा शेअर आहे 5,100 पर्यंत मुवमेंट तुम्हाला स्टॉकमध्ये बघायला आरामात मित्रांनो मिळू शकते, हे लक्षात असू द्या. आता जरा निफ्टीकडे. निफ्टीमध्ये काय झालंय, सेलिंग झाली व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आज जो आलाय हा पुलबॅक, आपल्याला आपण म्हणू शकतो पुलबॅक जो आहे हा मार्केटमध्ये बघायला मिळालाय. आता उद्यासाठीचा जर विचार करत असेल किंवा ट्रेड कसा होईल, सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या कॅन्डलचा हाय महत्वाचा आहे. म्हणजे जर लेवल काढायची झाली तर आजच्या कॅन्डलचा हाय मार्क करू शकतो का, डेफिनेटली बघा, येस. ठीक आहे. म्हणजे जवळपास मार्केट जे आहे 21,500च्या वरती जर कुठेतरी टिकलं तर डेफिनेटली तुम्हाला एक मुवमेंट जी आहे 21,600 पर्यंत बघायला मिळू शकते. किंवा आधीचा जे ते मार्केटने जवळपास एक रेंजच्या आसपास रिजेक्शन कुठे घेतलेलं होतं, इथे पकडायचं म्हटलं तर आपण पकडू शकतो 21,600, पण 750 किंवा आपण डायरेक्ट लेवल पकडायची झाली तर कोणती लेवल पकडू शकतो, 21,700 ची रेंज जी आहे ती पकडण्याचा प्रयत्न करू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. जर टिकलं किंवा गॅप ओपन झाला मार्केट ते 21,500 ते 21,700 किंवा ह्या रेंजमध्ये कुठेतरी एक्सपायरी आपल्याला बघायला मिळू शकते. कशामध्ये, निफ्टीमध्ये. आणि मेन म्हणजे ही आज ब्रेकआउट झालेली आहे 21,400ची लेवल. जर ह्याच रेंजमध्ये कुठेतरी साइडवेज ओपन झालं मार्केट आणि डेफिनेटली जर खाली आलं तर लक्षात घ्या, माझ्या मते एक्सपायरी जी आहे 21,200 ते 21,500 या रेंजमध्ये कुठेतरी आपल्याला बघायला मिळू शकते, लक्षात असू द्या. ह्या रेंजमध्ये ओपन होऊन जर वर्ष सेशन निघालं ते 21,500च्या वरती टिकलं तर डेफिनेटली 21,700 21,700 पर्यंत मोमेंटम तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता. साइडवेज ओपन झालं आणि साइडवेज ओपन होऊन जर डेफिनेटली खाली आलं तर 21,400च्या खाली कुठेतरी पुट बाय करून थोडाफार ट्रेड जो आहे पण एक 30-40 पॉईंटचा खालचा 21,300 तर त्याच्या खाली जर थकायचं म्हणजे 21,200 पर्यंत मुवमेंट जवळपास काही ह्या रेंजमध्ये कुठेतरी एक्सपायरी आपल्याला बघायला मिळू शकते, लक्षात असू द्या. गॅप अप झाला तर डेफिनेटली तुम्हाला एक गॅप अप झाला आणि 21,500
500च्या वरती होल्ड केलं डेफिनेटली पहिल्याच कॅन्डलला डेफिनेटली तुम्ही बाय करून कॉल बाय करू शकता. टार्गेट जे आहे 21,550 छोटे छोटे टार्गेट्स 5-15 मिनिटावरती पकडा. 21,550, 21,600, 21,650 जवळपास काय 50-60 पॉईंट स्टार्टिंगच्या वेळेला सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू शकता. हे लक्षात असू दे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण बघतो तो म्हणजे कोणता बँक निफ्टीचा अनालिसिस. निफ्टी बँकने आज काय केलं, आज डेफिनेटली सुरुवातीला एक चांगलं गॅप डाऊन ओपन झालं होतं. मी म्हटलं होतं, कालच म्हटलं होतं, यार ही जी रेंज असणार आहे, ही रेंज चांगली सपोर्ट असणार आहे. जर इथून ओपन होऊन जर खाली आलं तर पहिलं टार्गेट तुम्ही हे घ्या. पण ह्या रेंजच्या आसपास गॅप डाऊन ओपन झाला तर कुठेतरी तुम्ही वेट करा. कालच म्हटलं होतं. तसंच जर थोडाफार लगेच इथे पुढे बाय केला असता डेफिनेटली ट्रॅप झाला असतात. काय झालंय पुलबॅकमध्ये मार्केट आल्यावरती त्याच्यानंतर परत मार्केट इथून खाली आलेलं आहे आणि ह्या रेंजच्या आसपास एक जवळपास काय सपोर्ट घेतलेला आहे कोणत्या 44,600च्या आसपास आणि त्याच्यानंतर मार्केट काय कालची जी रेंज आहे त्या रेंजमध्ये एक निफ्टी बँक क्लोज झालेली आहे हे लक्षात असू दे. ठीक आहे. त्यामुळे हा सेटअप आहे तो बदलण्यात मला असं वाटत नाही काही गरज आहे. हा सेटअप बदलण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आत्ता तरी मला गरज वाटत नाही. थोडंफार ट्रेंड लाईन जी आहे ती थोडीफार आपण एक ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी आपण ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याचबरोबर काय करायचंय 44,800. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं 44,600 आणि त्याच्यावरती महत्त्वाचं म्हणजे 45,000च्या वरती क्लोजिंग दिलेलं लक्षात घ्या. सो बायिंगची रेंज निफ्टी बँकसाठी 45,450च्या वरती टिकलं तर बाय करून 45,800चा महत्त्वाचा टार्गेट आहे पहिला आणि याच्यावर टिकलं तर एक जवळपास 46,000 ते 46,200 या रेंजमध्ये बघायला मिळू शकतो. पण इथून मार्केट जर खाली आलं, ही लेवल एक ब्रेकआउट आहे. कोणती 44,600च्या खाली जर तुटलं, मार्केट टिकलं डेफिनेटली सेल करून कालचे जे टार्गेट्स होते ते बरोबर तुम्हाला बघायला मिळू शकतात. आणि ही जी रेंज आहे कोणती ही जी रेंज आहे ही पूर्ण म्हणजे जवळपास 44,400 सॉरी 45,400 ते 44,700 ही रेंज जी आहे ही नो ट्रेडिंग झोन म्हणून काम करताना बघायला मिळू शकते. अर्थात या रेंजमध्ये ट्रेड घेऊ शकता पण तुम्हाला छोटे छोटे ट्रेड्स घ्यावे लागतील. त्यासाठी काय 5 मिनिटाची किंवा त्याच्यापेक्षा खालच्या टाइम फ्रेम होते तुम्हाला तिथे ट्रेड करावं लागेल. माझ्या मते निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस समजले कारण माझ्या मते लवकरात लवकर 500 सबस्क्रायबरचं टार्गेट आहे. पूर्ण करून द्या. 1000 व्हिडिओज झालेत. खूप सारा नॉलेज या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. डेफिनेटली सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. आता इथे तुमची मी रजा घेतोय मित्रांनो. धन्यवाद.